आई तू काय करत आहे? मी आज रथसप्तमी आहे आणि आज मी सूर्यदेवाची पूजा करते. अरे बापरे. कारण आज सूर्यदेवाचा जन्मदिवस आहे. आज सूर्यदेवाची पहिली किरण पृथ्वीवर आलेली होती, म्हणून आज सूर्यदेवाचा जन्मदिवस मी इथे साजरा करते. हे बघ, इथे मी सूर्य काढलेला आहे आणि बाजूला चंद्र काढलेला आहे. कारण चंद्र सुद्धा आपल्याला रात्रीचा उजेड देतो. सूर्यापासून जरी तो प्रकाश मिळवतो तरी तो आपल्याला उजेड देतो. आज मी सूर्याची आणि चंद्राची या ठिकाणी पूजा करते. हे बघ, इथे मी विळा ठेवलेला आहे, त्याच्यावर हळकुंड, सुपारी आणि खारीक, बदाम सर्व ठेवलेलं आहे, गाजर, आणि अशा प्रकारची ही पूजा असते. ही खरं आपल्या हिंदू धर्मातील हा महत्वाचा सण असतो आणि ही पूजा संपूर्ण देशामध्ये ही पूजा केली जाते. पण तू तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची. हो, मी शाहू फुले आंबेडकर विचारांची आहे. पण मला इथे आवर्जून सांगावशी वाटते, तू एकदा ही पूजा बघ. मी संपूर्ण पूजा, हे देवघर, हे सुंदर सुंदर म्हणजे भांडी देवाची, सर्व सर्व देवपूजा, अगरबत्ती सर्व मी केलेलं आहे. आणि एक विशेष सुटलंय बघ, इथे आज हे अशा प्रकारचं दूध तू घालतात. तांदूळ, दूध, हळद आणि त्याच्यामध्ये खारीक, बदाम टाकून असं दूध घालतं. हे सर्व पूजा असते. हा, आता तू विचारलेला प्रश्न, मी फुले शाहू आंबेडकर विचारायचे आहे. मी फुले शाहू आंबेडकर विचारायचीच आहे. पण कोणी सांगितलं तुम्हाला? फुल्यांनी, शाहूंनी, आंबेडकरांनी. प्रत्येकाला धर्माचं रक्षण करण्याचा अधिकार आहे. आपापल्या धर्माचं रक्षण करण्याचा, आपापल्या धर्माचा सन्मान करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. फुले शाहू आंबेडकरांनी कोणाच्या धर्माचा विरोध करायला नाही सांगितलाय. त्यांनी आपल्या देशामध्ये परिवर्तन घडवून आणलंय. ते कशाचं? शिक्षण, आरोग्य, विकास, ही त्यांची त्रिसूत्री होती. त्यांनी कुणाच्या धर्माला, कुणाच्या भाषेला, कुणाच्या जातीला शिव्या देण्यासाठी त्यांनी कधीही फुले शाहू आंबेडकरांनी प्रवृत्त केले नाही. मी आजही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची आहे आणि उद्याही मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची राहील. पण तरीही माझी एक संस्कृती आहे ही, आणि या संस्कृतीचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. आणि जशी मी माझ्या संस्कृतीचं, माझ्या धर्माचं मी रक्षण करते, तसे इतरही लोक करतात. मग त्यांच्यावर असे भडकाऊ वाक्य बोलणे किंवा त्यांच्या धर्माचा द्वेष करणे हे कितपत योग्य आहे? मग आता माझा शेवटचा प्रश्न, म्हणजेच तू मग हिंदू धर्माची रक्षक आहेस का? अर्थात मी हिंदू धर्माची रक्षक आहे. पण मी कोणत्या पद्धतीची हिंदू धर्माची रक्षक आहे? मी माझ्या धर्मातील देवी देवतांची, त्यांनी केलेल्या उपासनेची, त्यांनी केलेल्या कार्याची महती सांगते. संत ज्ञानेश्वरांनी केलेले जे कार्य आहे त्याची मी महती सांगते. मला सांगा, हे समाजामध्ये, हे आता मी प्रातिनिधिक नाव 2-3 नावं घेते. आमच्या जिल्ह्यातली नवनीत राणाबाई, ते राणे कुटुंब, आता हे प्रातिनिधिक स्वरूपात मी नावं घेतली. यांनी कधीतरी संत ज्ञानेश्वराची महती सांगितलेली तुम्ही ऐकली का? नाही ऐकली. आपल्या देवी देवतांची महती सांगताना कधी ऐकलं का? नाही ऐकलं. मग मला सांगा, यांना धर्मरक्षक म्हणण्याचा मुळीच अधिकार नाही. तुम्हाला जर धर्मरक्षण करायचं असेल तर तुमच्या देवी देवतांची, तुमच्या संतांची महती सांगा, प्रबोधन करा आणि त्या माध्यमातून लोकांना तुम्ही एक चांगला समाज घडवण्याचा संदेश द्या. आपल्या अमरावती जिल्ह्यातली जर गोष्ट सांगितली झाली तर संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख असो, गुलाबराव महाराज असो, हे सगळी संतांची भूमी आहे. संतांनी काय धर्माचा द्वेष करायला सांगितलं काय? तर चांगल्या विचाराने समाजात विचार पेरायचे आणि विकास करायचा, हे खरं धर्मरक्षण आहे. मी धर्माची रक्षक आहे, परंतु मुस्लिमांना शिव्या देणारी मी हिंदू धर्म रक्षक नाही. तर माझ्या धर्माचं महत्व सांगणारी आणि माझ्या धर्माच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करणारी मी हिंदू धर्म रक्षक आहे. धन्यवाद.